जय शिवराय मित्रांनो महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलवरती राबवल्या जाणाऱ्या काटेरी तार कुंपण या योजनेकरता ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा याच्याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, योजना कशा प्रकारे राबवली जाते, अनुदान किती दिलं जातं यापूर्वीच आपण माहिती घेतलेली आहे आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलवरती हा ऑनलाईन अर्ज कसा केला जातो हे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, याच्यासाठी महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलवरती तुम्हाला लॉग इन करायचे, ज्याच्यासाठी वैयक्तिक शेतकरीच्या अंतर्गत तुम्ही तुमचा फार्मर आयडी आणि ओटीपी टाकून लॉग इन करू शकता। लॉग इन केल्यानंतर वैयक्तिक प्रोफाईल जे काय आहे ते 100% भरलेलं असणं गरजेचं आहे। हे प्रोफाईल भरल्यानंतर आपण या ठिकाणी मुख्य पृष्ठावरती घटकासाठी अर्ज करा या बाबीवरती क्लिक करायचे। या बाबीवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला जे काही सर्व योजना आहेत, कृषी यांत्रिकरण, सिंचन साधने सुविधा, याच्या अंतर्गत फलोत्पादन ही बाब आहे आणि याच फलोत्पादनच्या अंतर्गत असलेल्या बाबी निवडावरती आपल्याला क्लिक करायचे। फलोत्पादनच्या बाबी निवडावरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर फलोत्पादनचा अर्ज खुलेल, ज्याच्यामध्ये आपला तालुका, गाव आणि आपल्याला फार्मर आयडी जो जनरेट होईल तो या ठिकाणी दाखवला जाईल। याच्यानंतर आपले वेगवेगळे सर्वे नंबर असतील तर त्याच्यामधून आपल्या ज्या सर्वेमध्ये फलोत्पादन आहे, फळबाग आहे किंवा रोपवाटिका आहे असे या ठिकाणी सिलेक्ट करायचे। त्याच्यानंतर आपल्याला घटक, प्रकल्प आधारित घटक आणि इतर घटक, याच्यामध्ये इतर घटक निवडायचे। याच्या अंतर्गत वेगवेगळ्या बाबी आहेत, याच्यामध्ये हरितगृह, शेडनेट, जे काही पॉलिकव्हर वगैरे बाबी आहेत, या संरक्षित शेतीसाठीच्या बाबी आपल्याला निवडायच्या। तर या बाबी निवडल्यानंतर त्याच्यानंतर पुन्हा उपघटक येईल। या उपघटकच्या अंतर्गत वेगवेगळ्या बाबी दाखवलेल्या आहेत। याच्या अंतर्गत इंग्लिशमध्ये असेल तर आपल्याला फेन्सिंग नावाची बाब दाखवली जाईल आणि मराठीमध्ये कुंपण घालणे या नावाने ही बाब ऍड करण्यात आलेली आहे। याच्या खाली आपल्याला प्रस्तावित क्षेत्र किती आहे तर 1000 मीटर पर्यंत याचा लाभ दिला जातो, जास्तीत जास्त 1000 मीटर पर्यंत। आपण याच्यात एकक टाकू शकता आणि या बाबीला आपल्याला जतन करायचे। जतन केल्यानंतर ही बाब फक्त जतन झालेली, आपल्याला इतर काही बाबी निवडायच्यात का असं विचारलं जाईल। जर दुसरी बाब निवडायची असेल फलोत्पादनच्या अंतर्गत आपण निवडू शका आणि नसेल तर नो करायचे। नो केल्यानंतर आपली ही बाब या ठिकाणी जतन होणार आहे। आता आपण फक्त निवडलेली बाब जतन झालेली, अर्ज आपला सादर झालेला नाही, आपल्याला हा अर्ज सादर करावा लागणार आहे। मुख्य पृष्ठावरती अर्ज सादर करा नावाचे एक ऑप्शन दाखवलेले, याच्यावरती क्लिक करायचे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर पहा आणि मेनूवर जा दाखवलेलं आहे। याच्यानंतर आपल्याला काही सूचना दाखवल्या जातील, त्या सूचना वाचून ओके करायचे। याच्यामधील पहावरती आपल्याला क्लिक करायचे। पहावरती क्लिक केल्यानंतर आपण जी काही बाब निवडलेली आहे ती बाब आपल्याला या ठिकाणी दाखवली जाणार आहे। आपण निवडलेली बाब पूर्णपणे पाहिजे असेल तर त्याच्या पुढे आणखीन एकदा पहा लिहिलेलं आहे, त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर संपूर्ण दाखवलं जात आहे आणि या योजनेच्या अटी शर्ती मला मान्य आहे असं करून आपल्याला अर्ज सादर करावरती क्लिक करायचे। अर्ज सादर करावरती क्लिक केल्यानंतर आपण जर यापूर्वी पेमेंट केलेलं असेल तर आपलं देयक यशस्वी होणार आहे आणि जर आपण यापूर्वी पेमेंट केलेलं नसेल तर मात्र आपल्याला 23 रुपये 60 पैशाचं पेमेंट करून हा अर्ज पूर्णपणे पूर्ण करावा लागणार आहे। हा अर्ज पूर्ण झाल्यानंतर आपण अर्ज केलेल्या बाबीच्या अंतर्गत लागू केलेल्या घटक मध्ये ही बाब दाखवली जाणार आहे, ज्याच्यामध्ये आपण पाहू शकता वेट लिस्टच्या अंतर्गत ही बाब आहे। जेव्हा कधी याची लॉटरी लागेल त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी विनर आणि कागदपत्र अपलोड करण्यासाठी सांगितलं जाईल। मित्रांनो, बाब खूप कमी प्रमाणात लक्षांकामध्ये राबवली जाते, याच्यामध्ये शेतकरी क्वचितच पात्र होतात, परंतु मोठ्या प्रमाणात हा अर्ज कसा करायचा हे विचारणा केल्यामुळे आपण हा अर्ज कसा करायचा याच्याबद्दल माहिती घेतलेली आहे। या योजनेच्या अंतर्गत देखील प्रथम येणारच प्रथम प्राधान्य आहे। आपण देखील अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकता। जास्तीत जास्त 1000 मीटर मर्यादेपर्यंत ही तार दिली जाते। धन्यवाद।